मॅम नमस्कार. नमस्कार. आज आचल अवॉर्डमध्ये विनर म्हणून आहात, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप आनंद झालाय. काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतंय. बरोबर. मॅम तुमच्याबद्दल सांगा आणि एक वेगळं फील्ड आहे खरं तर तुमचं, त्याच्याबद्दलही सविस्तर सांगा. हो, मी लॅक्टेशन कन्सल्टंट आहे. लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणजे ब्रेस्ट फीडिंग एक्सपर्ट. आता होतं काय आहे की ब्रेस्ट फिडिंगला कोणी शास्त्र मानतच नाही मुळात. आणि मी जेव्हा असं म्हणते की मी लॅक्टेशन कन्सल्टंट आहे, ब्रेस्ट फीडिंग एक्सपर्ट, लोकांच्या भुवया उंचवतात. आता ह्याच्यासाठी कशाला हवा आहे डॉक्टर, है ना? कारण ते शास्त्र मानत नाही. आपल्याला ब्रेस्ट फिडिंगची माहिती कोणाकडून मिळते? तर घरातले जे मोठी माणसं आहेत तीच सांगत. ती कधी कधी चुकीची सांगतात, कधी कधी बरोबरही सांगतात. ते चुकीच्या गोष्टी आहेत त्या थांबल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. आणि प्रत्येक आईला ही तिची डिलिव्हरी झाल्यानंतर तिला स्तनपानाविषयी मार्गदर्शन मिळणं, योग्य मार्गदर्शन मिळणं ही काळाची गरज आहे. लोकांना वाटतं ह्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही, असं घेतलं उचललं बाळाला लावलं झालं, असं होत नाही. आणि त्यामुळे लॅक्टेशन एक्सपर्टची गरज लागते. तर मी स्वतः लॅक्टेशन एक्सपर्ट आहे. आणि जर्नी चालू झाली जेव्हा मी स्वतः आई बनले. ओके, जेव्हा मला प्रॉब्लेम झाले आणि तेव्हा जेव्हा माझ्या जे मुलांचे पिडियाट्रिशियन आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं, पण त्यांचे कुठेतरी रिस्ट्रिक्शन होते कारण ते मेल डॉक्टर होते. तर त्यांनी एक ग्रुप सुरू केलाय, मदर सपोर्ट ग्रुप, जो आईने स्वतःसाठी बनवलेला, इतर आयांसाठी बनवलेला ग्रुप आहे. आणि तिथून माझी सुरुवात झाली की मी पहिल्यांदा मदर सपोर्ट ग्रुप मिळाले, ह्याच्यात स्पेशलायझेशन घेतलं, इंटरनॅशनल डिग्री घेतली ह्याच्यामध्ये. आणि माझं ते पॅशनच आहे की प्रत्येक आईला ब्रेस्टफीड हे करता आलंच पाहिजे. प्रत्येक बाळाचा हा हक्क आहे की त्याला ते अंगावरचं दूध मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे माझा असा प्रयत्न राहील की महाराष्ट्रामध्ये ॲटलीस्ट 100% आयांनी स्तनपान केलं पाहिजे, असं मला वाटतं. तर म्हणून मी लॅक्टेशन कन्सल्टंट बनले. बरोबर. आत्ताच्या मुलींना खरंच या बाबतीत खूप प्रॉब्लेम्स येतात. ब्रेस्ट फीडिंग कसं करावं किंवा करावं की नाही, किंवा त्याचं आपल्या बॉडीवर, स्किनवर काय इफेक्ट होतो आहे, या बाबतीत खरंच नॉलेज नसतं. तर ह्या सगळ्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन करता? हां, तर कसं आहे की पहिल्यांदी अनेक समाजामध्ये स्तनपानाविषयी गैरसमज आहे. तो साधं वाटलं की मुलींना असं वाटतं की मी जर स्तनपान केलं तर माझी फिगर खराब होईल. पण ही गैरसमज आहे. फॅक्ट असा आहे की तुम्ही स्तनपान केलं तर महिन्याला कमीत कमी मी अर्धा-1 किलो वजन केवळ स्तनपानाने कमी होईल. हा फॅक्ट आहे, तो त्यांना माहीत नसतो. आणि त्यामुळे कुठूनही प्रोत्साहन मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की मला कामावर जायचंय. हा, एखाद्या आईला वाटतं, मग ती म्हणते मला कामावर जायचंय, मी आता हे काम करू शकत नाही, मी ब्रेस्ट फीडिंग करत राहू शकत नाही. पण कामावर जाणारी आई सुद्धा बाळाला स्तनपान करू शकते. कारण आता टेक्नॉलॉजी फार पुढे गेली आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे ब्रेस्ट पंप्स अवेलेबल आहे. आई दूध काढून ठेवू शकते, साठवून ठेवू शकते, तिच्या ॲब्सेन्समध्ये बाळाला ते देता येतं. म्हणजे WHO म्हणतो की पहिले 6 महिने फक्त निव्वळ स्तनपान करा, पण त्यासाठी तुम्हाला घरी बसायची आवश्यकता नाही. तुम्ही काम आणि स्तनपान दोन्ही करू शकता. फक्त तिला गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची आणि आधाराची, आणि ते काम लॅक्टेशन कन्सल्टंट करत असतात. बरोबर. मॅम खूप मोठी प्रोफाईल तुम्ही हँडल केले आहेत, काही सेलिब्रिटीज सोबत पण तुम्ही काम केलं आहे. तर कसं मार्गदर्शन करता त्यांना आणि त्याचा त्यांना कितपत फायदा होतो? त्यांना बराच फायदा होतो. आणि बऱ्याचदा असं वाटतं ना की आपल्याला असं वाटतं की सेलिब्रिटीज आहेत तर ते ब्रेस्ट फीडिंग वगैरे काय करत नसते. मी बॉलिवूडच्या अनेक टॉप सेलिब्रिटीजना कन्सल्ट त्यांनी माझ्याकडे केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मी स्वतः सायन हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑनररी सर्व्हिसेस देते. मला स्वतःला असं वाटतं की ती आई, ती गरीब असो, श्रीमंत असो, सेलिब्रिटी असो, गृहिणी असो, इव्हन डॉक्टर असो, एकदा डिलिव्हरी झाली, बाळ आलं की स्तनपानाविषयी जे मार्गदर्शन लागतं, आधार लागतो, तो सगळ्यांना हवा असतो. आणि तो जर मिळाला तर ती सोशिओ इकॉनॉमिकली जे थोडी लो आहे ती सुद्धा, म्हणजे एक गरीब माता सुद्धा आणि एक बॉलिवूडची सेलिब्रिटी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे स्तनपान करू शकतात. बरोबर. फक्त गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची आणि आधाराची. राईट. आपण हिरकणी कक्ष म्हणून एक उपक्रम राबवला आहे, तर त्याच्याबद्दल सांगा. हिरकणी कक्ष जो उपक्रम आहे, हा जो कन्सेप्ट आहे, हा आमची ऑर्गनायझेशन आहे ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया.
त्याचा आहे उपक्रम. मी त्याच्यामध्ये मेंबर आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये आणि ती संकल्पना डॉक्टर प्रशांत गांगल यांची आहे. तर ती संकल्पना अशी आहे की आता कामावर जातात कॉर्पोरेट हे आहेत, हॉस्पिटल्स आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, आज प्रत्येक बाई कामावर जाते. मग ती स्तनपान कसा करणार? तर हिरकणी कक्ष म्हणजे अशी जागा जिथे आई स्तनपान करू शकेल, बाळ आलं तर दूध काढून ठेवू शकेल, काढलेलं दूध साठवू शकेल. हिरकणीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ती गवळण होती, पण बाळाला दूध पाजण्यासाठी ते तो पूर्ण कडा जो आहे तो उतरून खाली आली, हो की नाही? तर मग अशा आपण सगळ्या हिरकणी आहोत. मग आपण का नाही करू शकत आपल्या बाळाला दूध? आपण केवळ कामावर जातोय म्हणून बाळाला दूध पाजू शकत नाही, हे योग्य नाही. आणि म्हणून ही हिरकणी कक्ष जी आहे ही संकल्पना आली. आणि मला सांगायला खूप तुम्हाला अभिमान वाटेल की पहिला हिरकणी कक्ष आहे हा रायगडमध्ये, रायगड जिल्हा परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये जो आहे हा चालू झाला BPNI महाराष्ट्राच्या मदतीने. तो हिरकणीचं जे गाव आहे तिथेच तो चालू झालेला आहे. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं की कित्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर हॉस्पिटल जे कार्यालय आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तिथे हिरकणी कक्ष ऑलरेडी सुरू झालेले आहेत. आणि मला वाटतं की प्रत्येक प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा हा हिरकणी कक्ष असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही आता काम करतोय, प्रयत्न करतोय, अवेअरनेस करतोय. आणि मला वाटतं ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाहीये, तर जरूर लोक त्याच्यावर विचार करतील. बरोबर. आपण 2009 पासून IBCLC प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. स्तनपानाचे आंतरराष्ट्रीय मानक आणि भारतातील स्तनपान पद्धती कसे बदल झाले? बदल झालेले आहेत. कारण जवळजवळ BPNI महाराष्ट्र जी आमची ऑर्गनायझेशन आहे ती गेली 25-30 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करते. तर आपलं कुपोषण हे बऱ्यापैकी महाराष्ट्रातलं कमी झालं आहे. कारण आम्ही गावागावात जाऊन याच्याबद्दल अवेअरनेस केलेला आहे. जे हेल्थ वर्कर्स आहेत, गव्हर्नमेंटचे आहेत, प्रायव्हेट आहेत, अंगणवाडी वर्कर्स आहेत, या सगळ्यांना याचं प्रशिक्षण दिलं आहे की ते आईंना मदत करू शकेल. तर गेल्या 20 वर्षामध्ये कुपोषणाचं जे प्रमाण आहे आपलं ते खूप खाली आलेलं आहे. अनेक गैरसमज स्तनपानाबद्दलचे हे दूर झालेले आहे. पण मला वाटतं अजून बरंच काम बाकी आहे. त्यासाठी सगळ्या स्त्रियांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तर मी म्हणते केवळ स्त्रियांनाच नाही तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मी हे मार्गदर्शन, कारण की प्रत्येक व्यक्ती त्या बाळाशी कुठल्या ना कुठल्या तरी नात्याने जोडली गेलेली आहे. तर जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते तर स्तनपानाची सुरुवात ही 1 तासाच्या आत झाली पाहिजे. दुसरं म्हणजे वयाच्या 6 महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला निव्वळ आईचं दूध मिळालं पाहिजे. बाकी काही नाही, पाणी नाही, ग्राईप वॉटर, बाळगटू कशाची आवश्यकता नाही. 6 महिने पूर्ण झालं की बाळाला वरचा आहार घरी केलेला घरगुती नरम असा आहार चालू केला पाहिजे. पण स्तनपान हे कमीत कमी 2 वर्ष चालू ठेवलं पाहिजे प्रत्येक आईने. आणि आईने बाळाशी बोलताना, त्याला दूध पाजताना बाळाशी संवाद साधला पाहिजे, जेणेकरून बाळाचा बौद्धिक विकास होतो. तर ह्या ज्या 4 जागतिक आरोग्य संघटनेने शिफारसी दिलेल्या आहेत हे प्रत्येक आईला, समाजातील प्रत्येक घटकाला माहीत असल्या पाहिजेत. आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक घटक जो आहे, प्रत्येक माणसाने आईला स्तनपानासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. मी म्हणेन स्तनपान नैसर्गिक नाही, इट्स अ आर्ट. ते तुम्हाला शिकावंच लागतं. तर आणि कुठचीही स्तनपानाबद्दल समस्या असेल तर तुम्ही गिल्ट मानू नका. त्याच्यासाठी एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याकडे जा, वेळीच मदत घ्या, जेणेकरून तुमचं बाळ हे सुदृढ होईल. विषय खरंच खूप छान आहे. फ्युचरसाठी काही प्लॅन केलंय तुम्ही? येस, प्लॅन असं केलेलं आहे की जसं मी लॅक्टेशन कन्सल्टंट आहे, पण आम्ही अनेक काउन्सिलर्स तयार करतोय. आम्हाला करायचे आहेत. ऑलरेडी आम्ही 2 बॅच घेतले आहेत, म्हणजे जवळजवळ 30-30च्या 60 काउन्सिलर्स मुंबईमध्ये आम्ही तयार केलेले आहे. मुंबई आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये, की जे काउन्सिलर्स जे बेसिक गोष्टी आहेत, कसं पकडायचं, कसं पाजायचं, प्रॉब्लेम आला तर काय डील करायचं, हे आईला शिकवतील. त्याच्यातून त्यांना इन्कमही मिळेल आणि आईलाही मदत होईल. तर असे अनेक, मी म्हणते अशी आम्हाला एक फौजच तयार करायची आहे की महाराष्ट्रातलं कुठलीही आई आणि बाळ हे जे आहे की जे बाळ आहे हे स्तनपानापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीला माहिती असल्या पाहिजे स्तनपानाची सुरुवात ही 1 तासाच्या आत झाली पाहिजे. जी 6 महिने बाळाला निव्वळ स्तनपान द्या, बाकी काही नको.
पाणी नाही, ग्राईक वॉटर नाही, बाळगुटी नाही, काही नाही, निव्वळ स्तनपान. 6 महिने पूर्ण झाले की बाळाला वरचा आहार चालू केला पाहिजे, घरगुती आहार, नरम आहार, आणि त्याच्याबरोबर स्तनपान हे मात्र चालू ठेवले पाहिजे वयाच्या कमीत कमी 2 वर्षापर्यंत. आणि पाजताना आईने बाळाशी संवाद साधला पाहिजे. आणि मी तर म्हणते हे समाजातला जो प्रत्येक घटक आहे, प्रत्येक व्यक्ती आहे, हे त्याने आईला डिलिव्हरी झाल्यानंतर स्तनपानासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि हे आपण करतोय हे अशासाठी करतोय की ह्यातनंच एक सुदृढ बालक निर्माण होणार आहे. आणि आजचं बालक हा उद्याचा नागरिक आहे. जर आपल्याला पिढी घडवायची असेल, हुशार स्ट्रॉंग पिढी घडवायची असेल, तर स्तनपानाशिवाय पर्याय नाही. मॅम, खरंच खूप महत्वाची माहिती तुम्ही दिली. धन्यवाद. खरं तर थँक्यू. छान माहिती आमच्या ऑडियन्सला तुमच्यामुळे मिळाली. थँक्यू सो मच.